नमस्कार मित्रांनो, मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राज्य शासनानं शेतकऱ्यांसाठी जी आर्थिक मदत जाहीर केली आहे, जी नुकसान झालं शेती पिकाचं, त्यासाठी जी आर्थिक मदत जाहीर केली आहे, याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत. आता शेतकऱ्यांना 18,000 रुपये म्हणजे 18,500 रुपये कोरडवाहू क्षेत्रासाठी मिळणार असल्याची जाहिरात तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिली असेल. परंतु नेमके 18,500 कसे मिळणार आहेत, हे बऱ्याच शेतकऱ्यांना अजून समजलं नाही. तर लक्षात घ्या, राज्य शासनानं ज्यावेळेस हे पॅकेज जाहीर केलं, एनडीआरएफच्या निकषानुसार 8,500 रुपये प्रति हेक्टर या प्रमाणात कोरडवाहू पिकासाठी, त्यानंतर 17,500 रुपये बागायती पिकासाठी आणि फळबागासाठी 22,500 रुपये हे एनडीआरएफच्या निकषानुसार ही रक्कम जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त शासनानं बोनस दिलेलं आहे, म्हणजे हे एनडीआरएफ मध्ये येत नाही. तर हे कशासाठी दिलेलं आहे की रब्बी हंगामातील पिकांचं बी बियाणे असतील, पेरणी असतील, या खर्चासाठी एक बोनस म्हणजे बोनस म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे. ती हेक्टरी 10,000 रुपये. पण ही 10,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला सारखीच असणार आहे, ज्यामध्ये कोरडवाहू शेतकरी असेल, बागायती शेतकरी असेल किंवा फळबागेवाला शेतकरी असेल. परंतु या शेतकऱ्यांना देखील हे अतिरिक्त जे 10,000 रुपये आहेत, हे पुढील नियोजनासाठी दिले जाणार आहेत. मग हे दोन्ही रक्कम सोबत मिळणार आहे का? तर नाही. एनडीआरएफची जी मदत आहे ती वेगळी मिळेल आणि ती अतिरिक्त रक्कम आहे, जी बोनस रक्कम आहे ती वेगळी मिळेल. ती बोनस रक्कम आहे ती ॲग्रिटेकच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे. आता ही कशी जमा केली जाणार याची जर पूर्वकल्पना आपल्याला असेल तर कापूस सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांना वितरित केलं होतं. त्यावेळेस तुमच्या लक्षात असेल की हे अनुदान कशा पद्धतीने वितरित करण्यात आलं होतं. या अनुदानाची प्रक्रिया होती ती कृषी विभागाने राबवली होती. त्यामध्ये व्हीके नंबर किंवा तुमचा असे काही आयडी तयार झालेले नव्हते. तुमचं एक स्पेशल त्या ठिकाणी यादीमध्ये तुमचा आधार नंबर एंटर केला आणि त्या आधारच्या माध्यमातून तुम्हाला जी रक्कम आहे ती वितरित केली गेली होती. त्याच पद्धतीनुसार यावेळी सुद्धा त्याच पद्धतीनुसार जे अनुदानाची प्रक्रिया आहे ती कृषी विभागा माध्यमातूनच राबवली जाणार. परंतु यावेळी कृषी विभागाकडे 100% किंवा 90-95% ॲग्रिस्टॅक उपलब्ध असल्यामुळं, शेतकरी ओळख क्रमांक उपलब्ध असल्यामुळं या ओळख क्रमांकाच्या माध्यमातूनच ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. फक्त विषय असा की ही जी रक्कम आहे ही एक 18,500 रुपये जी कोरडवाहूची आहे, 27,500 रुपये ही जी आहे ही बागायतीची आहे आणि 32,500 रुपये ही जी आहे ही बागायती जमिनीची आहे, फळबागाची आहे. ही रक्कम तुम्हाला सोबत मिळणार नाही, ही वेगवेगळी मिळणार आहे, हे लक्षात असू द्या. एनडीआरएफची जी मदत आहे ती वेगळ्या पद्धतीत मिळणार आणि जी अतिरिक्त बोनस रक्कम जी 10,000 रुपये हेक्टरी आहे ती वेगळी मिळणार आहे. याची जी प्रक्रिया आहे ही तुमची पूर्ण कृषी विभागाकडून राबवली जाईल. काही ठिकाणी याची कागदपत्र जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे, काही ठिकाणी आणखी याची कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नाही. कारण शासनानं नेमकं कशा पद्धतीने हे अनुदान वितरित करायचं हे निश्चित झाल्याशिवाय हे अनुदान वितरित केलं जाणार नाही. परंतु लवकरात लवकर हे अनुदान वितरित करण्याच्या सूचना दिलेल्या असल्यामुळं हे अनुदान ॲग्रिस्टिकच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना वितरित केलं जाईल, जेणेकरून तात्काळ आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली जाईल. जो आपल्या मनातील जो प्रश्न होता की हे अनुदान नेमकं मिळणार कसं, 18,500 मिळणार की 10,000 मिळणार की 8,500 मिळणार, तर हे दोन्ही अनुदान वेगवेगळे मिळणार आहेत. 8,500चं अनुदान वेगळं मिळणार आणि 10,000 रुपयाचं हेक्टरीचं अनुदान वेगळं मिळणार. आता हे तुम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेस 10,000 आकडा सांगतो, म्हणजे 10,000 फक्त हेक्टरी आणि 8,500 म्हणजे हेक्टरी. त्यानुसार तुमचं क्षेत्र किती त्यानुसार तुम्हाला ती रक्कम मिळेल. आता एनडीआरएफच्या निकषानुसार जे आहे ते तुमच्या बाधित क्षेत्रानुसार तुम्हाला रक्कम मिळणार आहे. परंतु ही जी अतिरिक्त बोनस रक्कम आहे ही तुम्हाला प्रति हेक्टर 10,000 रुपयाच्या प्रमाणात दिली जाणार आहे. त्यामुळे यामध्ये क्षेत्र कपातीचा विषय थोडा कमी येईल, अजून सांगता येत नाही, परंतु यामध्ये शक्यतो क्षेत्र कपातीचा विषय नसेल. कशामध्ये की अतिरिक्त 10,000 रुपये हेक्टरच्या अनुदानामध्ये. परंतु एनडीआरएफचे जे आहे त्यामध्ये 80%, 85%, 65% असे निकष लावले जातात. त्यामुळे त्या ठिकाणी क्षेत्र तुमचं बाधित क्षेत्र कमी केलं जाऊ शकतं. परंतु हे जे 10,000 रुपये आहेत हे तुम्हाला वेगळे मिळणार आहेत आणि हे 8,500 जे आहेत हे वेगळे मिळणार, हे लक्षात असू द्या. ज्या वारंवार शेतकऱ्यांनी विचारणा केली होती की ही रक्कम नेमकी मिळणार कशी, याचा खुलासा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असतील किंवा काही आपल्या अडचणी असतील कमेंटच्या माध्यमातून विचारा, आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल, कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतं. चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.